काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचे भव्य असे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल झाला. जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे प्रणिती शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमदार प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी आवर्जून सोलापुरात उपस्थित होते. पटोले यांच्यासह लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माजी मंत्री शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, पंढरपूरचे नेते भगीरथ भालके यांची अर्ज भरतेवेळी उपस्थिती होती. सकाळी 10 वाजता काँग्रेस भवनासमोर भव्य अशी जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेनंतर प्रणिती शिंदे यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. काँग्रेस भवनापासून निघालेली रॅली पानगल हायस्कूल, सिव्हिल चौक, बेडर पूल, जगदंबा चौक, 7 रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. यावेळी कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला. अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच झुंबड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेस भवन येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. या भारतामध्ये लोकशाही खेळणं अत्यंत आवश्यक आहे. आपण हे सर्व लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहोत आणि हे लढत निरंतर आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे. कारण आपल्यासाठी नाही, आपल्या पिढ्या करण्यासाठी हे लढा असणं, चळवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. हे निवडणूक आपल्या सर्वांचे म्हणून आपण सर्वांनी मिळून हे महाविकास आघाडीने एक चांगलं हुशार व्यक्तिमत्व जे लोकसभेकडे जाऊन चांगलं काम करू शकणार आहे. विधानसभेचं 15 वर्षाचं काम जर बघितलं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये प्रोटोकॉल कसं ठरलेले आहे तसंच आपण सर्वजण उद्याच्या 7 तारखेला त्यांना लोकसभेत पाठवून पूर्ण आता संसद रत्न म्हणून त्यांचं नाव उल्लेख होईल असं निश्चितपणे ते काम करतील आणि आपल्या जिल्ह्याचे आणि देशाचे प्रश्न निश्चितपणे सोडवतील. त्याबद्दल कोणाची शंका नाही. त्यासाठी त्यांची उमेदवारी साथ करावी आणि उद्याच्या 7 तारखेला हाताचा पंचायत पटून लावून त्यांना मोठ्या मताधिक्याने लोकसभेमध्ये देशाची सेवा करण्यासाठी आपले लोकप्रिय उमेदवार प्रणिती शिंदे, देशाचे महाराष्ट्राचे आपले नेते सुशील कुमार शिंदे साहेब आणि सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, आज आपल्याला या देशाची लोकशाही आणि देशाची संविधान हे रक्षण करायचे आहे आणि हे लोकशाहीची परंपरा सातत्याने तेवत ठेवण्यासाठी आपण या लोकशाहीला या देशातून आपण हक्कपात्र करण्याची प्रतिज्ञा करूया आणि हा देश सर्व धर्म समभाव या भावनेतून जात भाषेच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नावावर आपण हा देश चालवण्यासाठी महात्मा गांधी आणि काँग्रेसची नीती अवलंबूया. हा उत्साह, हा जोश आणि आपण 7 तारखेला दाखवूया एवढंच विनंती करतो. आज इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय शिंदेताई यांच्या नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी या सोलापूर शहरातील जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित असलेले बंधू आम्ही बघितलेलो. जसे विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज खरी संविधान हे भारताच्या घटना हे बीजेपी सरकार, कमळबाई सरकार हे तुमच्या आमच्या भारतीय संविधान बदलण्याचं काम करत आहे. आज जर बघितलं तर ठोकेदार सरकार आहे. नवीन जर बघितलं गेले 10 वर्षामध्ये या भाजप सरकारच्या 2 खासदार येऊन गेले. एक शरद बनसोडे आणि दुसरा जय सिद्धेश्वर महाराज. यांचा जर इतिहास जर बघितला, जय सिद्धेश्वर महाराज हे जातीने लिंगायत होते पण अनुसूचित जाती जन्माला अन्याय करता करून मोठ्या जातीचा दाखला करून त्यांनी 5 वर्ष बोलले. आणि दुसरा जर शरद बनसोडे होता, या सोलापूरचा विकास केला आपल्याला अतिशय होतं. पण शरद बनसोडे साहेब यांनी काम न करता त्यांनी ही महाराजात ती आहे पिक्चरमध्ये नाटकाचं काम करून जयंत म्हणून या सोलापूरचा काम केलेलं आहे. म्हणून
मतदारसंघातल्या पलीकडचा शेवटचा टोक असणाऱ्या पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदारसंघाने 2009, 2014, 2019 ला माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली त्या मतदारसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका बजावली. तीच पद्धत, तीच परंपरा खांद्यावरती घेऊन उद्याच्या लोकसभेला पंढरपूर मंगळवेढ्यातून मताधिक्य देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलधारी मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छेखातीर त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. आणि म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आपण जे आज इथं उपस्थित आहात ती सर्वांनी जबाबदारी पार पाडून आदरणीय ताईंना 4 जूनला आपल्या या सोलापूर लोकसभेचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करून गेल्या 10 वर्षांचा बॅकलॉग किंवा 10 वर्षांचा सोलापूर जिल्हा पाठीमागे ढकलण्याचं पाप ज्या लोकांनी केलंय ती लोक त्या ठिकाणी खड्यासारखं बाजूला सारून आपल्या जन्मनातल्या त्या ठिकाणी जनाधार असणाऱ्या लोकांना ताईंना आदरणीय ताईंना संधी द्या एवढीच या निमित्तानं विनंती करतो. आणि पंढरपूर मंगळवेढ्याची जबाबदारी ज्या पद्धतीनं अगोदर 3 निवडणुकीला मताधिक्य देण्याची भूमिका पार पाडली ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो एवढं आश्वासन या निमित्तानं देतो. 17,40,000 शेतकऱ्याला 1 रुपया कर्ज केलं का? किती आहे शेतकऱ्यांचे कर्ज? 11 लाख कोटी आहे. तुम्ही प्रवेश केल्याबरोबर शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी आणि शेतकऱ्याच्या भावाकरता अरे वाणी विमा चालू केला 40,000 कोटी विमा कंपन्याला फायदा. आणि आमच्या हातात काय मोदी साहेबांना म्हटलं मी 80 कोटी लोकांना धान्य देतात मोफत देतात. किती कार्ड रद्द केलं? 6.5 कोटी अर्ज शेरशेल कार्ड रद्द. 10 कोटी माणसं भागात आहेत त्या ठिकाणी. आज तुम्हाला मी सांगतो भगव्या कार्डावर आपल्याला रेशन मिळत नाही. आणि मोदी साहेबांनी सांगितलं की 25 कोटी लोकांना बेकाराच्या वर आणलं. बेकाराच्या वर आणलं तर मोफत धान्य काय देऊ लागले. म्हणून ही निवडणूक केवळ प्रणिती शिंदे सातपुतेच्या मध्ये नाहीये. ही निवडणूक देशातील लोकशाही वाचवण्याकरता आहे. ही निवडणूक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना वाचवण्याकरता आहे. म्हणून तुम्हा तमाम लोकांना माझे हात जोडून विनंती आहे. शिंदे साहेबांना सुद्धा इतकं मत मिळालं नाही तेवढं मत प्रणिती शिंदेला तुम्ही दिल्लीला पाठवा.